हॅलो. तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी सुरणाची कापं. ढँग-टडॅन. तर सर्वात आधी सुरण असं छान धुवून ते स्वच्छ करून घ्या, जेणेकरून त्याला लागलेली माती, धूळ निघून जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला हवे तसे त्याचे पीसेस करून घ्या. जर कोणाला आवडत असतील जाड तर जाड, जर कोणाला पातळ आवडत असेल तर पातळ करून घ्या. नंतर हे कापलेले पीसेस एका टोपात काढून घ्या आणि पुन्हा एकदा 1 ते 2 वेळा त्याला वॉश करून घ्या, जेणेकरून त्याला लागलेली माती निघून जाईल. त्यानंतर टोपात पाणी घेऊन हे सर्व पीसेस 70 to 80% छान असे शिजवून घ्या. छान असं शिजून झाल्यावर या सर्व पीसेसला थोडंसं कोकमाचं आगळ, मसाला, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून घ्या. त्यानंतर एका डिशमध्ये रवा, थोडासा तांदळाचं पीठ, मसाला, हळद आणि किंचितसं मीठ टाकून घ्या. नंतर या सर्व कापांना त्यामध्ये छान असं कोट करून घ्या आणि तेलावर छान असे शॅलो फ्राय करा. तुम्हाला मी एक सांगू का? मी जेव्हा ही सुरणाची कापं बनवते ना, मला माझ्या शाळेतली एक आठवण आठवते. माझ्या शाळेत ना, पूजा पारकर नावाची एक मैत्रीण होती. तिची आई उत्तम अशी सुरणाची कापं बनवायची. त्यामुळे ती जेव्हा टिफिनमध्ये सुरणाची कापं आणायची, तिला माहिती असायचं की मला ती फार आवडतात. त्यामुळे ती आवर्जून मला बोलवायची. सो पूजा, थँक सो मच त्या प्रत्येक घासासाठी. ढँग डँग. तर रेडी आहेत आपली झटपट होणारी कुरकुरीत अशी सुरणाची कापं. तर माझ्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर मला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.